त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या माझ्यासह पाहिल्यानंतर या पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। थँक्यू प्राजक्ता। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा आज होणार आहे। त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ घेतील आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत। या सगळ्या विषयीच्या घडामोडी, ताजे अपडेट्स, लाईव्ह शपथविधी सोहळा सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सुरुवात हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस यांचं देवदर्शन। सिद्धिविनायक मुंबादेवी मंदिरात जाऊन घेतलं दर्शन, तर सागर बंगल्यावर गोमातेची पूजा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याची पत्रिका समोर। उपमुख्यमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा उल्लेख, शिंदेंचा उल्लेख नाही, तर पत्रिका भाजपासारखीच असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा। आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसतंय। आज फक्त तिघांचा शपथविधी होणार। सध्या एक सीएम आणि दोन डीसीएम असंच चित्र। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। आज फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, तर 7 तारखेला 31 मंत्री राजभवनात घेणार शपथ। कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार यावर सस्पेन्स कायम। अमित शहा दुपारी 3:30 वाजता मुंबईत येणार, तर सह्याद्री अतिथीगृहात अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेही सोहळ्याला जाणार नाहीत। पवार गटाचा एकही खासदार अजितदादांच्या संपर्कात नाही। खासदार अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या। अमोल कोल्हेंची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत शिंदेंमध्येही नाही। संजय राऊतांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं, तर उपमुख्यमंत्री पदाचं आरक्षण अजित पवारांसाठीच ठेवलंय, राऊतांचा खोचक टोला। निफाड तालुक्यातील खेरवाडी जवळ राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये तुफान राडा। संतप्त प्रवाशांनी 3 रेल्वे रोखल्या। कल्याण जवळच्या आंबिवली इथं पोलिसांच्या पथकावर दगडफेक। आरोपींच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला। हल्ल्यात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी। आणि हत्येच्या घटनांनी पुणे पुन्हा हादरलं। गेल्या 48 तासात 5 खून, नागरिकांमध्ये भीती।